समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पारगावचे सुपुत्र आणि उत्तर प्रदेशातील बरेलीचे केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयदीप रोकडे यांना कॅनडा येथे आयोजित 27व्या विश्व काँग्रेसमध्ये जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित एज्युकेशन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर रोकडे हे बरेली येथील केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्था येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। कुक्कुटपालन शिक्षण आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल विश्व कुक्कुट विज्ञान संघातर्फे हा पुरस्कार दिला जात असतो। आंतरराष्ट्रीय बहुमान मिळणारे डॉक्टर जयदीप रोकडे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर संदीप सरन हे आशिया खंडातील पहिले शास्त्रज्ञ ठरले आहेत। या अवॉर्ड मध्ये 15,000 अमेरिकन डॉलर्स अंदाजे 12.5 लाख रुपये आणि सन्मानपत्र देण्यात आले आहे। बरेली येथील संस्थेमार्फत ग्रामीण भागातील 4,000 महिलांना आणि 2,500 तरुण युवकांना गेल्या 5 वर्षात कुक्कुटपालनाचे आधुनिक तंत्रज्ञान, जैव सुरक्षा, रोग व्यवस्थापनाचे थेट प्रशिक्षण दिले गेले आहे। शेतकऱ्यांची उत्पन्न वाढीसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांना मोलाचे सहकार्य केले गेले आहे। ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसारामुळे ग्रामीण भागात 200हून अधिक नवीन व्यवसायिक कुक्कुटपालनामध्ये उभे केले आहेत। अंड्यांची नासाडी रोखण्यासाठी एक शील्ड हे नवे तंत्रज्ञान डॉक्टर रोकडे यांनी विकसित केले आहे। कमी अंडी देणाऱ्या किंवा अंडी न देणाऱ्या देशी कोंबड्यांच्या चिकन पासून चिकन वडी हे अत्यंत स्वस्त आणि 6 महिन्यांपर्यंत टिकणारे प्रथिनयुक्त उत्पादन विकसित केले आहे। ग्रामीण भागातील कुपोषण मुक्तीसाठी हे उत्पादन महत्त्वाचे मानले जात आहे। भारत सरकारकडे या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे। पेटंट मंजुरीनंतर हे चिकन वडीचे तंत्रज्ञान व्यावसायिक उत्पादनासाठी उद्योजकांना दिले जाणार आहे। डॉक्टर रोकडे यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित असा एज्युकेशन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले। आशिया खंडातील हे पहिले पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ असून युवा संशोधक हा बहुमान मिळणारे पहिले ठरले आहेत। यापूर्वी डॉक्टर रोकडेंना 2025 मध्ये पाटणा येथे आयोजित 23व्या राष्ट्रीय परिषदेत नॅशनल अकॅडमी ऑफ वेटरनरी सायन्स तर्फे त्यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे। कुक्कुटपालन क्षेत्रातील शास्त्रज्ञ म्हणून उत्कृष्ट संशोधनासाठी पॅरिस येथे आयोजित जागतिक कुक्कुटपालन परिषदेने युवा संशोधक म्हणून डॉक्टर रोकडे यांचा गौरव केला। या एज्युकेशन अवॉर्ड 2026 मिळाल्यानंतर संपूर्ण देशातून आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून डॉक्टर रोकडे यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। दरम्यान देगाव तालुका जिल्हा सातारा येथील सानवी विजय साळुंके हिने परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे। तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। सानवी खारघर येथील इम्पेरियल स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे। तिने परभणी येथे झालेल्या 18व्या मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे। या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सानवीची जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे। सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत फेन्सिंग स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे। तिला कोच नासिर सर यांचे मार्गदर्शन लाभले। ती न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन मधील शास्त्रज्ञ डॉक्टर विजय साळुंके आणि नेरूळ येथील तेरणा इंजिनियर कॉलेज मधील प्राध्यापक डॉक्टर प्रियंका साळुंके यांची कन्या, तर वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक मेजर अशोकराव जाधव यांची नात आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मान्यवरांनी अभिनंदन केले। आपल्या तालुक्याचे सुपुत्र यांनी पोल्ट्री जो व्यवसाय शेतीला जोडून असणारा त्या व्यवसायाच्या अनुषंगानं ते स्वतः शास्त्रज्ञ आहेत, स्वतः पीएचडी मिळवले आहेत। शिवाय उत्तर प्रदेशमधल्या बरेलीच्या या ठिकाणी ते सायंटिस्ट म्हणून काम करत आहेत। शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याला पूरक जो धंदे असतात त्या धंद्याच्या अनुषंगानं पोल्ट्री व्यवसाय, पोल्ट्रीमध्ये असणारे जे काही पशुपालन आहे, पक्षीपालन आहे, त्या पक्षीपालनासाठी आधुनिक पद्धतीनं शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल आणि त्याचं जे धन आहे ते निरोगी आणि चांगल्या प्रकारचं पौष्टिक कसं राहील या दृष्टिकोनातून सातत्यानं रोकडे यांचं संशोधन चालू असतं। आजपर्यंत आपल्या भागामध्ये दहिवडीमध्ये शिकलेले आहेत, कराडला शिकलेले आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण झालं आहे। त्यांना नुकताच जागतिक पातळीवरचा एज्युकेशन अवॉर्ड 2026 विश्व काँग्रेसच्या 27व्या संमेलनामध्ये जागतिक स्तरावर जाहीर झाला। त्यांच्याबरोबर आणखी त्यांचे मित्र
संदीप सरन हे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. खरं तर आपल्या तालुक्यामध्ये असे अनेक पाणी खोके आहेत की जे जागतिक स्तरावर आपल्या तालुक्याचं नाव करत आहेत. ज्ञानाच्या जोरावर, श्रमाच्या जोरावर पर्यंत मी काम केलं आणि थोडंसं स्थायिक कुठेतरी व्हायचं म्हणून कराडला गेलो. आता कराडला जाण्याचा उद्देश एकच मित्रांनो की मुलांचं शिक्षण, बाकी काही वेळ नको. कारण दैवळीत ही जी आता मित्रच आहेत पण लहानपणापासून एकत्र कितीतरी आग्रह केला की बाबा तुम्ही इथं वाचा, पण म्हटलं मला फक्त शिक्षण एवढंच हवं आहे मुलाचं. आणि मग पत्नी असेल, मी असेल, सगळी रयत शिक्षण संस्थेतली प्रमोशन आम्ही नाकारली आणि केवळ शिक्षणावरती भर दिला. सांगायचं तात्पर्य तुम्ही अजून त्या कंडिशनमध्ये सध्या आहात. घरदार प्रपंच शेवटपर्यंत करावं लागतं, पण आपल्या मुलाला आपण काय घडवतोय, किती स्टेट आहे याला फारसं महत्त्व नाही. आज एक साधा प्रश्न मी तुम्हाला म्हणतो की आज तुम्ही गावाला किंवा मित्राकडे गेला तर पहिला प्रश्न असतो की मुलं काय करतात आणि मुलावरून मग आपलं तर हे प्रत्येकानं आयुष्यात लक्षात ठेवा. आता मी एक वडील म्हणून जेवढं कर्तव्य होतं तेवढं केलं. अगदी फार तो असा होईल हे स्वप्नात सुद्धा नाही, पण ती त्याच्या कष्टानं त्यानं ते केलं. अगदी मिडियमनं विद्यार्थी होता, पण करायला गेल्यानंतर थोडासा बरा झाला आणि तिथून जे यश मिळत गेलं ते 4.5-5 वर्ष शिरवळला काढली त्यानं ग्रॅज्युएशन. पुन्हा तो मद्रासला गेला, तिथं चांगले मार्क मिळून मद्रासला 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना त्यानं एक शोध निबंध लिहिला आणि त्या शोध निबंधाला सलग 3 वर्ष यंग पुरस्कार, त्या सायंटिस्ट, यंग सायंटिस्ट म्हणून पुरस्कार मिळाला. तिथून त्यानं एक परीक्षा दिली ॲग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेब त्यावेळेला ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते. 350 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, फक्त 3 सिलेक्ट झाले. आसामचा 1 आणि महाराष्ट्रातले 2, एक सोलापूरचा आणि एक आपल्या तालुक्यात. आणि मला सांगायला आता राजकीय मी काय फारसं बोलत नाही, जरी राजकीय संस्थेत काम करत नाही, राजकारणाचा माझा काळीमात्र संबंध नसतो. वनश्री कामकर सतारा, कामकर वनश्री सतारा, कामकर वनश्री सतारा is the last and final call. Babi Prevan Hasik. हाँ लावलंच नाही लक्ष देऊन मी आरोग्य थांबलो होतो ना वाजता लागेल कार्ड दिलं नाही सांगायचं आपल्याला मला घडी घडी आणि फिरत होते आल्यापासून माहिती आहे का इथं 2 दाखल Congratulations, Gigi. Congratulations, my dear. We deserve it. Thank you very much, PSA committee, and my colleagues. They could not be here because of visa issues. So on behalf of them, I thank each one of you and PSA. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.